2006च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात 189 जणांचा मृत्यू झाला, 800हून अधिक लोक जखमी झाले, हे आजपर्यंत आपण कोणीही विसरू शकलो नाही। पण आज या घटनेच्या 18 वर्षानंतर मुंबई उच्च न्यायालय म्हणतंय मृत्यूदंड ठोठावलेले 12 आरोपी हे निर्दोष आहेत। होय, तुम्ही बरोबर ऐकलत। 2006 सालच्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील 12 आरोपी ज्यांना जन्मठेप आणि मृत्यूदंड ठोठावण्यात आला होता, त्यांची आता मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे। 7 नोव्हेंबर 2006 साली मुंबईच्या चर्चगेट ते बोरिवली या लोकल मध्ये एका मागोमाग एक 7 साखळी बॉम्बस्फोट झाले। गर्दीने भरलेली रेल्वे काही मिनिटातच रक्तरंजित झाली। या घटनेनंतर तपास सुरू झाला आणि 13 आरोपींना अटक करण्यात आली। यातील एका आरोपीचा तपासादरम्यान मृत्यू झाला। यानंतर सत्र न्यायालयाने 2015 ला उर्वरित 12 आरोपींना दोषी ठरवत काहींना मृत्यूदंड तर काहींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली। मग वाटलं की आता न्याय मिळाला, पण 2025 मध्ये मात्र मुंबई उच्च न्यायालयाने या 12ही आरोपींना निर्दोष ठरवलं। याचं कारण काय? तर तपासातील भयंकर त्रुटी, साक्षीदारांनी दिलेली साक्ष विसरले आणि पुराव्यांचा अभाव। पण मग 18 वर्ष चाललेले खटले, 18 वर्ष सुरू असलेला तपास, या सगळ्याचं काय झालं? जर हे सगळे निर्दोष असतील तर मग मुंबईकरांच्या जीवावर उठलेले आरोपी अजूनही मोकाट फिरतायत का? 18 वर्ष या प्रकरणासाठी खटले चालले, पण निकाल काय लागला? तर शून्य। अहो, म्हणजे काय? तर ज्यांनी या भीषण बॉम्बस्फोट प्रकरणात आपला जीव गमावला त्यांना न्यायच नाही। मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा, कारण प्रश्न आपल्या सुरक्षेचा आहे आणि ढिसाळ झालेल्या या सिस्टमचा आहे।